आज आपल्या सोबत गोपालजी अग्रवाल, पूर्व विधायक गोंदिया, हे आपल्याला मन मोकळेपणाने केलेले कार्य बाकी सर्व आपल्याला सांगा। नमस्कार। नमस्कार, मी गोपालदास अग्रवाल, माजी आमदार गोंदिया विधानसभा क्षेत्र। आमच्या गोंदिया मतदारसंघाच्या बद्दल सध्याची जी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि आमच्या गोंदिया क्षेत्रामध्ये अनेक विकास कामाला जे खोळंबा झालेला आहे त्याबद्दल आपले विचार इथे मांडत आहे। विशेषतः सध्याच्या घडीला झालेला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचा खूप मोठा नुकसान झालेला आहे। विशेषतः उंच प्रतीच्या धानाची अवस्था खूप वाईट आहे। मी स्वतः अनेक गावांचा काल दौरा केलेला आहे। धानाच्या पुंजण्याला कोंब फुटलेली आहे आणि शेतामध्ये कापलेल्या धानाची सुद्धा अवस्था, कळपांची अवस्था सुद्धा खूप वाईट परिस्थितीमध्ये दिसते। आम्ही मागच्या शुक्रवारी आमचे जिल्ह्याचे सर्व नेते मंडळी, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवार साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या सर्वांची भेट घेतली आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना भरपूर मदत मिळावी आणि सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजे। ज्यांच्यावर आपदा आली आहे ते एकही माणूस सुटला नाही पाहिजे या प्रकारची मागणी केलेली आहे आणि सर्वांनी आम्हाला शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभी आहे या प्रकारचं वचन दिलेलं आहे। आम्ही भरपूर मदत देऊ। त्याचबरोबर आम्ही धानाला मिळणारा बोनस शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यामध्ये ज्याप्रमाणे तिकडच्या सरकारने, विशेषतः भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे 3100 रुपये धान प्रति क्विंटलची घोषणा केलेली आहे त्याच आधारावर आमच्या सुद्धा शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि त्या दृष्टीने दुजा भाव नको ही भूमिका आम्ही मांडली आहे आणि जे 15,000 रुपये प्रति हेक्टरचा बोनस आम्हाला मिळतो त्याला 25,000 पर्यंत कमीत कमी करा या प्रकारची एक रास्त मागणी आम्ही शासनासमोर या सर्व मंत्र्यांच्या समोर उपस्थित केलेली आहे। मला विश्वास आहे की आमच्या नेते देवेंद्र फडणवीसजींच्या माध्यमातून आमच्या शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार होतो। विकासाच्या एक भावनेत मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जॉईन झालो, पण दुर्दैवानं माझा पराभव झाला कारण माझा प्रवेश ऐनवेळी झालेला होता आणि एक दुष्प्रचार त्यावेळी झाला, त्याच्या बळी मला पडावं लागलं। पण शेवटी माझी अनेक स्वप्न माझ्या 27 वर्षाच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये मी पूर्ण केलं। अनेक काम केलं पण अनेक काम राहून गेले। मला दुःख आहे की ज्या विकासाच्या कामाला गती देण्यासाठी मी हा मोठा राजकीय परिवर्तन केला, माझ्या गोंदिया विधानसभेची दुरावस्था या 4 वर्षामध्ये झालेली आहे। विकासाची गती खूप मंदावलेली आहे। रस्ते बांधणे, रस्ते तोडण्याच्या काम, नवीन बांधलेले रस्ते पाईपलाईन बसवण्याच्या नावाखाली तोडण्याचं काम आणि दुसऱ्या बाजूला 4 वर्षामध्ये झालेली दुरावस्थाकडे दुर्लक्ष, या सर्व बाजूला बघून मला खूप मनामध्ये मनस्ताप होतो। रस्ते, नाली, गल्ली शिवाय शिक्षण असो, आरोग्य असो किंवा आमच्या विकासाचे अनेक इतर क्षेत्रामध्ये काम असो, विशेषतः सिंचनाच्या क्षेत्रामध्ये 1 रुपयाचं पण काम मागच्या 4.5 वर्षामध्ये गोंदिया विधानसभेमध्ये सध्याचे आमदार करू शकले नाही। मोठी विकासाची घोषणा करणं आणि भावनिक घोषणा करून जे काही मूर्त रूप मध्ये घडणार नाही तशी घोषणा करून लोकांना भ्रमावस्थात आणणं या प्रकारचा कारभार सुरू आहे। या सर्व क्षेत्रामध्ये आमची मोठी पिछेहाट होत आहे। आमच्या शेजारच्या लहान गावाची ज्या प्रकारची विकासाची वाटचाल चालू आहे आणि गोंदिया एक जिल्ह्याचा मोठा स्थान आहे आणि तिथं गल्ली, नाली, रस्त्याचे शिवाय कोणत्याही नवीन विकासाचा काम, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एग्रीकल्चर कॉलेज झाली पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज झाली पाहिजे या प्रकारची वाटचाल कुठे दिसत नाही आणि हे सर्व काम झाले पाहिजे या प्रकारची भूमिका माझी आहे आणि म्हणून या सर्व कामाला चालना देण्याची दृष्टीने माझा प्रयत्न पण सुरू आहे आणि राजकीय संघर्ष पण सुरू आहे आणि हे सर्व झालेच पाहिजे या प्रकारची भूमिका माझी आहे। पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा काही संधी मिळेल आम्ही हे सर्व काम करून दाखवणार आहोत या प्रकारची माझी पूर्ण क्षेत्राच्या लोकांना शब्द आहे आणि मी जे काही बोलतो ते करून दाखवतो या प्रकारची प्रचिती आमच्या गोंदिया विधानसभाच्या प्रत्येक माणसाला आहेच आणि ते आम्ही घडून दाखवू याची पण मी ग्वाही देतो आणि गोंदियाच्या विकासाला सदा पुढे नेण्याचं काम, इथल्या युवकांच्या, शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना कुठेतरी मार्ग मिळावा या प्रकारची आमचे संघर्ष नेहमी सुरूच राहणार या इथे हे पण ग्वाही देतो आणि इथेच थांबतो। पण गोंदियाचा विकास थांबला नाही पाहिजे, गोंदिया पुढे गेला पाहिजे या प्रकारची भूमिका आमची नेहमी राहणारच हे पण इथे आवर्जून सांगू इच्छितो। धन्यवाद। मन मोकळेपणाने गोपालजी अग्रवाल, पूर्व आमदार यांनी सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।